वेलकम बॅक टू आवर चॅनल. पण स्पेशल ट्रेनचा बी बुकिंग केलं ना, त्यामुळे आम्हाला असा स्पेशल जेवणाचा आनंद मिळाला मस्तपैकी. आणि जसं नेहमी कोकण रेल्वे करते आपल्यासोबत, म्हणजे सगळ्यांसोबतच, तसं तिने पुन्हा एकदा केलेलं आहे. गणपती बाप्पा. हा, तिकीट पण काढली प्रॉपर. आणि महिन्याभराची पॅकिंग चालू असते. पॅकिंग चालू. हाय, नमस्कार. मी अशोक, तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी हाय हॅलो चाललाय आपलं, कारण 8-10 दिवस आपला व्हिडिओ नव्हते. आणि त्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, थांबा. हा, हे बघा आमच्याकडे काय चालू आहे. आमच्याकडे चालू आहे पॅकिंग. पसारा बघू नका. हा, पसारा थोडासा इग्नोर करा, कारण आमच्याकडे पॅकिंग चालू आहे. आणि अक्षता फुल पॅकिंगमध्ये बिझी आहे. आणि पॅकिंग का चालू आहे तर आम्ही चाललो आहोत फिरायला. म्हणजे 4-5 दिवसाचं आमचं प्लॅनिंग आहे फिरायला जायचं. हा पण आहे, म्हणजे ह्यांची फॅमिली पण आहे. जय आहे आपल्याबरोबर, जयची फॅमिली पण आहे. याच्यात अजून 3-4 फॅमिलीज आहेत आपल्याबरोबर. आणि आम्ही कुठे फिरायला चाललो आहे ना, ते आम्ही एवढ्यात नाही सांगणार तुम्हाला. मी व्हिडिओ नाही, पण त्यांना ट्रेनमध्ये कळणार ना आपल्या ट्रॅव्हलमध्ये. हा, त्यामुळे तुम्हाला हळूहळू हा व्हिडिओ जसा तुम्ही बघत जाल तसं तुम्हाला कळेल. आणि पॅकिंग फुल जोशमध्ये चालू आहे. जायचं 5च दिवस आहे, पण महिन्याभराची पॅकिंग चालू आहे अक्षताची फुल. हे बघा, मसाला बिसाला पण आम्ही गावी घेऊन चाललो आहे. मसाला आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आमची 4-5 दिवसाची मस्त ट्रिप आहे. आणि ह्या ट्रिपमुळे काय झालं होतं, मागे 7-8 दिवस आम्ही सगळं म्हणजे बिझीच होतो. त्यामुळे व्हिडिओ काय बनवायला वेळ नाही मिळाला. कारण पुढे 4-5 दिवस आपले एवढे व्हिडिओज बनणार आहेत ना ह्या ट्रिपचे, आणि तुम्ही पण एन्जॉय करणार आहात. त्यामुळे आपण 7-8 दिवसाचा मध्ये ब्रेक घेतला होता. त्यामुळे आता आपली मस्त एक सिरीज येणार आहे, छान अशी सिरीज येणार आहे, मोस्ट अवेटेड. हिची स्पेशली मोस्ट अवेटेड ट्रिप आहे आमची अक्षतासाठी स्पेशल. 7 वर्ष चाललेली जायचं. हां, शेवटी फायनली आता आज आम्ही निघणार आहोत. आणि आम्ही कसे जाणार आहोत आणि कसा ट्रॅव्हल आमचं होणार आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. त्यामुळे आपला हा व्हिडिओ पूर्ण बघाच. त्यासोबत ही सिरीज पण फुल एन्जॉय करा. फुल धमाल मस्तीवाली आहे, कारण जय आपला खूप धमाल मस्ती करणार आहे व्हिडिओमध्ये. म्हणजे हा, आमच्याकडे बरेच कार्टून आहेत, बरेच आहेत, तुम्हाला कळलंच हळूहळू. सगळेच ऑलमोस्ट, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 18 जण आहे ना ग. हा, 17-18 जण आहोत आम्ही. तर 18च्या 18 कार्टून आहेत आपल्याकडे. आणि तिथे अजून आपले 2-3 कार्टून आपले वाट पण बघतात तिकडे. त्यामुळे तुम्हाला कळलंच व्हिडिओमध्ये हळूहळू. तर ठीक आहे मित्रांनो, आता ही पॅकिंग चालू आहे. आता अक्षतामध्ये तू व्हिडिओज बनवत बस, पॅकिंगला काय मदत करू नको. त्यामुळे जरा मदत करतो तिला. आणि मग डायरेक्ट भेटू आपण आता पण निघताना. अशा प्रकारे आता 6 वाजलेत, सगळे खाली तयार झालेत. आणि आता आम्ही पण रेडी झालो आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत हे राहिलं ते राहिलं करत करत थोडा उशीर होतोच. तर आता आमची सगळी तयारी झाली आहे. अक्षता आहे, अजून आहे, ती आता माझ्यावर निघते. बाकी सगळे खाली गेलेत, आर्य आयुष पण खाली गेलेत, बॅगा वगैरे सर्व खाली गेलाय. तर चला आता देवाच्या पाया पडूया आणि आता निघूया आपण घरात ना. आणि आम्हाला खूप लेट झालाय. आमच्या सगळ्या बाकीचे स्टेशनला पोहोचले पण फुल एक्साइटेड आहे सगळे. म्हणजे थांबले, म्हणजे एकदम टाइम टू टाइम चाललंय सगळं. आम्हीच 5-10 मिनिटं लेट आहोत. तर आता आम्ही दोघं रिक्षाने निघालो स्टेशनला, कळवा स्टेशनला. आणि तिथून पुढचा आपला प्रवास असणार आहे. चला पटपट स्टेशनला पोहोचूया. आणि ही बघा आपली बालाजी गँग. तुम्हाला सगळी बालाजी गँग. हे आमचे अकाउंटंट आहेत 2, हिशोब किताबमध्ये बिझी आहेत. आणि आता आम्ही सगळे निघालोय, कळवा स्टेशनला उभे आहोत. तिकीट वगैरे काढले ना. हा, तिकीट पण काढले प्रॉपर. आणि बघा हे आमचे अकाउंटंट आहेत, पुऱ्या ट्रिपचा खर्च ते करणार आहेत. त्यांच्याकडे पुऱ्या ट्रिपचा खर्च पुढे करत सरकवतोय. हा, हे बघा हे बँकेत कामाला आहे, त्यामुळे हे अकाउंटंट. ही ट्रेन आम्ही सोडणार आहे, इथं खूप आहे. चला आता आपला कळवा ते पनवेल हा असा प्रवास आहे. कारण आता आम्ही इथून चालू आहे पनवेलला, कारण आपली ट्रेन आहे पनवेलवरनं. तर कोणती ट्रेन आहे काय मी ते तुम्हाला पनवेलला गेल्यावर सांगतो. आणि आम्ही आता ठाणा ब्रिजवरती आहोत. आणि मागे बघा कशी आपली कॅम्प कशी लाईनमध्ये चालली आहे बघा, पुरी कॅम्प. चला आता इथून आपल्याला पकडायची आहे पनवेल ट्रेन. आणि आता सगळे ठाणा स्टेशनला. आणि आपले ट्रिपचे कॅप्टन, त्यांच्याकडे शिट्टी आहे, भिडे मास्तर. हा, भिडे मास्तर आहेत तिकडे. हा, शिट्टी आहे बघा. हे भिडे मास्तर आहेत आपले सगळे. हे आपले पिकनिक पूर्ण यांच्या अंडर चालणार आहे आपली. हा, आणि बघा
आणि बॅगांची काउंटिंग वगैरे झाली आहे बघा, सगळी तयारी आणि फुल्ली एक्सायटेड आहे सगळे. आणि तुम्हाला आतापर्यंत कळलं पण असेल की आम्ही कुठे चाललोय ते सामान बघू. हे एवढं सामान घेऊन आता इथून आम्ही जाणार पनवेल स्टेशनला आणि तिथून आपलं सुरू होणार आहे ती कोकण सफारी. आणि सगळे आम्ही निघालो तो कोकण सफारीला. एडाची जत्रा. हा, एडांची जत्रा, बालाजी अपार्टमेंट एडांची जत्रा पूर्णपणे निघाली कोकण सफारीला. आणि तुम्हाला या कोकण सफारीची सर्व सिरीज बघायला मिळणार आहे, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे. तर फुल एन्जॉय आहे. आणि आता सुरुवात बघितली तुम्ही कशी आहे ती आमची एकदम. हे बघा भिडे मास्तर काय ऐकत नाही, सगळे खूप लवकर आम्ही येतोय. वाट बघावी. चला ही सिरीज आता इथून सुरू होते. आता ह्या सिरीजमध्ये आपले व्हिडिओ चालूच राहतील आणि एन्जॉय करा सगळ्यांनी. अक्षता जागा आहे ना? अरे यश चल जायचं तुला. तो घरी चालला, तो आपल्यावर येत नाही, जॉब मुळे येत नाही तो. ठीक आहे, तो होतं तिकीट बाजू कॅन्सल एक पेंटिंग पैसे मागत द्या. चला आता आम्ही ठाण्यावर निघतोय. ट्रेन भेटली आहे आणि आम्हाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामाची जय. चला आता सुरुवात झाली आहे ठाण्यावरून पनवेलची. तिसरा ट्रॅव्हल आहे आमचा. रिक्षा, नंतर परत ढाकाळवा ते ठाणा ट्रेन, परत ही ठाणा ते पनवेल ट्रेन. तर आत्ता आम्ही पोचलोय पनवेल स्टेशनला आणि 9ला 10 मिनटं आहेत. म्हणजे आम्ही पोचलोय कधी 8:10ला. म्हणजे अर्धा तास आम्ही असं टाइमपास करू इकडे तिकडे. आणि बघा बॅगा किती आहेत आमच्या. आमच्या तर ट्रेन लागेल 9 वाजता. म्हणजे पनवेलवरून स्टार्टिंग आहे ट्रेनचा. पनवेल सावंतवाडी ट्रेन आहे आणि आपली सर्व कन्फर्म तिकीट आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यामुळे सगळे निवांत आहेत एकदम. या ट्रेनला पण बरीच गर्दी आहे. स्पेशल ट्रेन आहे ही, सुट्टीतली स्पेशल ट्रेन आहे. ओके, हा ही मिलिटरी ट्रेन आहे. मिलिटरी ट्रेन काय म्हणता? हा, गाडीची कंडिशन बघा ना, मिलिटरीसाठी गाडी बघा किती भंगार. गाडी देशाची गाडी आहे, मिलिटरी कमांडरची. आणि कशी गाडीची अवस्था आहे ते सीट बघा, सीटची कंडिशन. जे आपल्या बॉर्डरवर आपलं रक्षण करतात त्यांच्या सोयीसाठी गाडीची कंडिशन बघा, महाभयंकर. आमची ट्रेन काय प्लॅटफॉर्मवर लागत नाही म्हणून कंटाळून चाललेत बघा मालगाडीने. मालगाडीने चालले. बाय बाय. एकदम फुल AC गाडी आपली, ओपन. आमच्या ट्रेनचा टायमिंग आहे 9:30चा. अजून 9:21 झाले तरी अजून कुठे इंडिकेटर लागलं नाही इकडे आमच्या ट्रेनचा. म्हणजे आमची सुरुवातच लेट नाही होणार वाटतं. कुठं काढलाय? आणि आम्ही किती वाजता आलोय? 8 वाजता आलोय पनवेलला. आता भूक लागली. भूक लागली. अरे त्यांनी व्हेज पिझ्झा आणलेला आहे आणि सगळ्यांना अशा भूका लागल्यात ना, सगळी वाट बघतात. ट्रेन मध्ये जाणार आणि पहिला आदळणार आहे, जेवणार आहे, ताव मारणार आहे. आणि ट्रेन लेट झाले म्हणजे ना ही लागणार आणि 5 मिनिटात निघणार म्हणजे पळापळ होणार आहे. व्हेज ऑमलेट. कारण आमच्या तिकीट्स ना 2 डब्यामध्ये आहेत, S9 S11. त्यामुळे इकडे तिकडे होणार आहे सगळं फटाफट. 5 इकडे 5 तिकडे 5 तिकडे. चला बघू, करू ऍडजस्ट काहीतरी, करू हो जाएगा. आणि जसं नेहमी कोकण रेल्वे करते आपल्यासोबत, म्हणजे सगळ्यांसोबतच, तसं तिने पुन्हा एकदा केलेलं आहे. आणि जयचा पण तिथे मूडअप केला आहे बघा. 9:30ची ट्रेन आता 11:30 वाजता येणार आहे पनवेलला. म्हणजे जागेवरच 2 तास लेट आहे. आणि शेवटी आता आमचे सगळे भुकायलेली माणसं आहे बघा. सगळ्यांना भुका लागली तर कोणी वेट करायला तयार नाही. आता जिथे आहे ते आता आपली भारतीय बैठक बसते जेवायला मस्तपैकी. पेपर काढलेत आणि त्या सगळ्यांना जेवायला बसणार आहे गोल करून. भूक लागली आहे ना. हे बघा ही मस्त अशी भारतीय बैठक बसली आहे आपली. आणि या बघा सर्वांचा सीधा बाहेर येतोय. सगळे भारतीय बैठक बसले जेवायला. पिकनिकची सुरुवातच भारी झाली आपली. असं जेवायला मिळतं का कधी कोणाला? आणि आपल्याकडे काय अक्षदा? मेथीचे थेपले आणि काय चटणी, ठेचा. मेथीचे थेपले, ठेचा आणि हे काय आलं? बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी बघा.
सगळ्यांना कशा भुका लागल्यात बघा. फटाफट सगळ्यांनी हातात पडताना बघितलं पण नाही, जेवायला सुरुवात. ते बघा आपल्या ताटात मस्त मेथीचे ठेपले, हेचा आणि हे काय अक्षता, बेसनचा पोळा आणि बटाट्याची भाजी आली आहे. आणि आपल्याला पण जबरदस्त भूक लागली आहे आणि हे आता वाढतायत. आणि इकडे बघा शेंगदाण्याची भाजी पण आली आहे. वा, ते बघा बघा शेंगदाण्याची भाजी. जय घेतोय. जय, तुला आवडते का शेंगदाण्याची भाजी? आणि आता मस्तपैकी कांदा पण आलाय आणि मस्त आता आपल्या ठेपल्यावर ताव मारूया, कारण जाम भूक लागली ट्रेनची वाट बघून बघून. आमचं मस्तपैकी जेवण झालं आहे आणि स्पेशल ट्रेनने आम्हाला स्पेशल जेवणाचा आनंद दिला. कारण असं नॉर्मली आपण प्लॅटफॉर्मवर बसून नसतो जेवलो. आमचा ट्रेनमध्ये बसून जेवायचा प्लॅनिंग होता, पण स्पेशल ट्रेनचा बी बुकिंग केलं ना, त्यामुळे आम्हाला असा स्पेशल जेवणाचा आनंद मिळाला मस्तपैकी. हो अडवळे साहेब, ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मस्त जेवण झालं ना. यांची आज लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी बघा मस्त हे अशा प्रकारे आता आमचं जेवण वगैरे झालं. पोट भरलं ना रे? लय भरलं ना. आणि मस्त वाटलं असं जेवली असतील का निवांत एकदम मस्त हवेशीर प्लॅटफॉर्मवर बसून. ट्रेनची कृपा. आणि इकडे जिथे आम्ही जातो ना त्यांना चैन नाही पडत आहे, कितीला ट्रेन आहे वगैरे सारखं विचारलं. आणि आता पेटपूजा करून आता परत आम्हाला 1 तासभर, कमीत कमी 1 तासभर तरी ट्रेनची वाट बघायची. 10:30 वाजल्यात आणि 11:30पर्यंत ट्रेन येणार असं अनाऊन्समेंट झाली आहे. माहिती नाही त्याची परत डिले झाली तर. सध्या 11:30 तर कन्फर्म आहे. चला बघूया. हां नाही तर घरी, इथून परत घरी नाही जायचं. भले ती ट्रेन रात्री 1:30ला 2ला जायचंच आहे. आपल्याला कोकणात जायचंच आहे, कळलं काय? कारण आर्या 1 वर्षांनी चालली आहे. मी आठवत नाही 10 वर्ष झाली असती. मम्मीला एक 7-8 वर्ष झाली असती. जिथं घर आहे तिकडे तरी 7-8 वर्ष जाते. आणि एवढ्या वेटिंग नंतर आणि या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात येऊन सगळे दमले सामान इकडे तिकडे शिफ्ट करून. कारण आता खूप छक्का लागले, त्याप्रमाणे आम्ही पुढे बोलतो. आता S9ला आलो आहे आणि आता आपली ट्रेन पण आली. आता 11:30 होऊन गेले. 11:30 टायमिंग दिलं होतं निघायची ट्रेन. ती काय ट्रेन निघाली नाही. आणि आता आमची अजून सेटिंग चालू आहे सीटचं, म्हणजे कन्फर्म आहेत आमचे सीट. इकडे 2 आहेत, आमच्या इकडे 5 जण आहेत आम्ही S11मध्ये. आणि S9मध्ये आपले बाकीचे आहेत. इकडे बघा, इकडे अक्षता आणि टसाळे आणि जय आहे. हा बघा इथे जय पण आहे. आवडती जाऊन झोपणार आहे तिकडे. तर अशा आम्ही 5 जण इकडे आहोत आणि बाकीचे मग तिकडे आहेत S9मध्ये. आपण तिकडे पण जाऊया आता. हे बघा इकडे आपली अर्धी कॅम्प बसली आहे. चिल्लर पार्टी इकडे बसली बघा. आर्या आहे, आसमी, अथर्व तर मस्त पाय पसरून झोपलं आहे. मस्त सीट भेटली यायला. आणि ही पण आहे, नाव काय विसरलं. आणि आराध्या पण आहे इकडे. आराध्या तू कुठे झोपणार आहेस? खाली झोपणार आहेस? ओके. तिकडे आपल्या 10 सीट आहे आणि तिकडे आपल्या 5 सीट. अशा 15 सीट बुकिंग आहे आपला. आणि हा बघा प्रतीक पण झोपला आहे निवांत, अजून ट्रेन निघाली नाही. आणि आपल्या रेल्वेची कंडिशन आहे, अथर्व काम करतोय. अरे तू थांबवतोयस फिरायला लागलेला. हा हे TC लोक आलेत बघायला, कोणाकोणा तिकीट नाही आहे. ट्रेन तर आमची उभी आहे 01215 पनवेल सावंतवाडी. आणि सगळे सेट पण झाले, सगळे झोपाच्या तयारीला पण लागलेत. आणि आता किती वाजले ते बघा, तुम्हाला दिसत असेल 11:54, म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजत आलेत. तरी ट्रेन काय अजून निघाली नाही. तिकीट कन्फर्म दिली, पण स्पेशल ट्रेन स्पेशलच झाली एकदम. आणि रात्रीचे ऑलमोस्ट 1 वाजलेत आणि आम्ही अजून पनवेल स्टेशनलाच आहोत. एकदम स्पेशल ट्रेनचा आनंद घेतोय जागेवर उभे असलेल्या. हे बघा मस्त वाट बघतोय स्पेशल ट्रेनची. म्हणजे स्पेशल ट्रेन आली आहे ती बघा उभी आहे. पण ही 11 वाजता आली ना. 11 वाजल्यापासून 1 वाजत आलाय, 2 तास इथेच उभी आहे. तिच्या मागून इथे बघा बऱ्याच ट्रेन चालल्या आहेत. कोकण कन्या पण गेली. हो कदाचित तिच्यानंतर आमचा नंबर लागला तर लागला. आणि हे झोपले होते आणि आम्ही उठवला आता. यांची मध्यान झाली होती. हा अरे बघा
हे पण बाहेर आलेत प्लॅटफॉर्मला. आणि आता ॲट लास्ट आमची ट्रेन निघालेली आहे. 1 वाजता, बरोबर 1 वाजता आमची ट्रेन पनवेलवरनं निघाली आहे, जी 9:30ची होती. म्हणजे किती तास झाले आपल्याला? 3.5 तास लेट जागेवरती, बरोबर ना? 3.5 तास लेट झाली आहे. म्हणजे आता आम्हाला सकाळी कणकवलीला कधी पोहोचू ते वाट बघायला, किती वाजता पोहोचवते. ट्रेन निघाल्यानंतर सगळे आपापल्या जागी गेले झोपायला. शेवटी 1 वाजता आता निवांत झोपा 6 वाजेपर्यंत. येत नाही काय कणकवली? चलो गुड नाईट. हां, सकाळी डायरेक्ट आता कणकवलीला उठू. चलो जय बाय, गुड नाईट. सकाळी जेव्हा कणकवलीला पोचणार गाडी तेव्हा उठूया. हां. आणि रात्रीचे आता ऑलमोस्ट 4:45 वाजले आणि आता आलं आहे चिपळूण स्टेशन. आणि आता मी चिपळूण स्टेशनला पोचलो आहे. म्हणजे 1 वाजता गाडी पनवेलवरून निघालेली आणि आता 4:30 4:45 झालेत, चिपळूण स्टेशनला आलो आहे. त्यामुळे आता आम्हाला वाटतं कणकवलीला पोचायला सकाळचे 7:30च वाजतील. झोप तर काय लागत नाही ट्रेनमध्ये. सकाळी कांदा भजी आणि पाणी बॉटल आणि चाय चालू आहे. आता आपण पोचतो संगमेश्वर स्टेशनला आणि सकाळचे 5:30 वाजले. आवाज पण निघत नाही. आणि आता आपल्या 2 मेंबर संगमेश्वरला चढणार आहेत आणि त्यांनाच आपण घ्यायला तर थांबते. त्यांनाच आता आपण पिक करणार आहोत. तर संगमेश्वर येत आहे म्हणजे आलंच आहे. या आरामात या, आरामात या. थांबा इकडे आहे ना, एक आहे इथे चढायचं आहे. या 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 या. वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता आम्ही पोचलोय कणकवली स्टेशनला आणि सगळे एवढे थकले आहेत ना. आता आपली गाडी आली आहे जी आपल्याला डायरेक्ट घेऊन जाणार आहे जांभवड्याला. आणि तिथून आता आपण निघणार डायरेक्टली जांभवड्याला जायला, कारण आता आपण खूप लेट झाला आपल्याला इथे येईपर्यंत. आणि सगळे अजून उतरत आहेत ब्रिजवरनं, म्हणजे शिडीवरनं उतरत आहेत आणि सगळे एकदम दमले. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि मग जरा बरं वाटेल फ्रेश झाल्यावर. तर आत्ताच आम्ही पोचलो आहे आपल्या जांभवड्याच्या घरी. हे मागे दिसतं आहे, हे आपलं जांभवड्याचं घर आहे. हे मी तुम्हाला दाखवेन नंतर आपल्या व्हिडिओमध्ये. आणि हे अक्षताच्या आईवडिलांचं म्हणजे अक्षताचं घर आहे. आणि हे बघा आपले मित्र आलेत. तर ठीक आहे मित्रांनो, हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आपण इकडे संपूया. आणि रात्रीची गाडी होती, काय शूट वगैरे जास्त करता नाही आलं. नंतर पण जास्त व्लॉग वगैरे नाही केला कारण खूप दमलो होतो. त्यामुळे आता डायरेक्ट घरी पोचलो आणि हा व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया. तर ठीक आहे, चला टेक केअर, बाय बाय.